मंडळी, चला बघूया आता काय करायचं ते. या, ही भरपूर घेतली कोथिंबीर, हा भरपूर लसूण आणि थोडंसंच आलं आणि 3 तिखट मिरच्या. हे सगळं बारीक करते. तेल गरम झालंय. राई, जिरं आणि मिक्सरमध्ये केलेला हा मसाला. यात घालायचं आता मूठभर फ्लावर, पाववाटी दाणे मटारचे, ओले काजू मूठभर, गाजर मूठभर, फ्रेंच बीन्स 2 मुठी, तमालपत्र मूठभर, शेंगदाणे आणि मनुके. चिमूटभर हिंग, 1 ते 1.5 टोमॅटो बारीक चिरून आणि आपलं घरचं तिखट 1 चमचा, कारण आपण मिरची आधी घातली आहेत. पाव चमचा हळद आणि 1 अख्खा मोठा चमचा गरम मसाला. म्हणजे अख्खा मसाला घालायची गरज नाही, खडा मसाला घालायची गरज नाही आहे. आता हे तेलात परतून घेऊया. जेवढे तांदूळ होते थोडंच पाणी घेतलं गरम बासमती तांदूळ, म्हणजे पुलाव आपला लवकर शिजेल. आणि चवीप्रमाणे मीठ. एकदा चमचा ढवळून घ्यायचा आणि कुकरला झाकण लावायचं. 1 शिट्टी घ्यायची. काढून टाकायची असं शिट्टीला वर पकडून आणि मग इझिली कुकर ओपन करायचं. ओके. वाव, ओ डिलिशियस. चला सर्व करूया. उन्हाळा इतका वाढलाय ना की करेपर्यंत माझे हाल झालेत. तेव्हा आता मी ना खूप भूक लागली आणि मी खायला बसते. आता इतकं बघूनच मला टेम्पटेशन झालं होतं ना की खायला बसते. सॉरी, चटका बसला. मस्त झालेलं आहे. झटपट पुलाव. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या बाकीच्या गोष्टी ज्या काही त्याच्यात घातल्यात त्या ऑप्शनल असतात. तुम्हाला जर याच्यात ॲडिशनल काही घालायचं असेल तर घालू शकता. आवडत नसेल ते स्किप करू शकता. मी यात मनुके घातल्यात ना त्याच्यामुळे तो असं मध्ये मध्ये गोड 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 लागतोय ना, इतकं अतिशय भारी लागतोय. काय सांगू तुम्हाला. तुम्हाला पण आवडेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर प्लीज तेही करून टाका, कारण ते मोफत असतं.